नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वारसा आल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. तुमचे सर्व संकल्प सिद्धीस जावोत ही परमेश्वराजवळ प्रार्थना. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर विविध लेख, छान छान कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. नवीन वर्षाच्या प्रारंभीच एखादा प्रेरणादायी लेख वाचावा असं मनात आलं आणि पुस्तक हातात आलं. युवा चेतना, स्वामी विवेकानंद. पुण्याच्या रामकृष्ण मठाने युवा जागृती हा कार्यक्रम हाती घेतला तेव्हा श्री विवेक घळसासी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि त्यातला एक चैतन्यमयी लेख धैर्यगिरी स्वामीजी. स्वामी विवेकानंदांची छबी पाहिली की आठवण येते अडीग अचल उभ्या एखाद्या महाकाय पर्वतरांगेची. वादळी येवोत, वर्षाव येवोत, वणवे पेटोत की नभात विद्युल्लतेचे तांडव सुरू असो, पर्वत अटल उभाच असतो. पर्वत, गिरी, पाय मातीत रोवून नभालाही भेदण्याची दुर्दम्य आकांक्षा असणारा पर्वत. स्वामीजी असेच धैर्यगिरी आहेत. प्रकांड विद्वत्ता, असाधारण वैराग्य, जाज्वल्य सत्यनिष्ठा, प्रखर स्वाभिमान, निधडी निर्भयता अशा रत्नांच्या खाणी अंगाखांद्यावर घेऊन उभा असणारा धैर्यगिरी स्वामी विवेकानंद. योद्ध्याचे धैर्यच संतांच्या ठाई तितिक्षा बनते. दोन्हींसाठी असावे लागते ते आत्मसामर्थ्य, मनोबल, शारीरिक बल. स्वामीजींच्या प्रत्येक कृतीत हे गुणदर्शन घडते. अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत चित्त शांत ठेवणे हे योग्याचे लक्षण आहे. निंदा आणि स्तुतींचे प्रतिक्रिया शून्यतेने अवलोकन करणे हे संत लक्षण आहे. स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रसंगात स्वामीजी कधी योगी होतात, कधी संत होतात, कधी योद्धा होतात. आईने सांगितले असाच खरा माणूस हो आणि माणूस राहा, आणि गुरुदेवांनी सांगितले की या दरिद्री नारायणासाठी जग. ही दोन्ही वचने धैर्याशिवाय यथार्थ होऊच शकत नाहीत. स्वामीजी म्हणजे या दोन्ही पवित्र वचनांची यथार्थता. अनेकांना वाटते एका संपन्न घराण्यात सुखवस्तू कुटुंबात नरेंद्रनाथ जन्मले आणि कसल्याही त्रासाशिवाय ठाकूरांच्या कृपेने अलगद स्वामी विवेकानंद म्हणून जगत विख्यात झाले. बऱ्याच अंशी खरेही आहे, पण कसल्याही त्रासाशिवाय हे मात्र खरे नाही. वयाच्या 21-22व्या वर्षापर्यंत कौटुंबिक स्वस्थता नरेंद्रांना होती. विश्वनाथ दत्त कमवत होते आणि त्याहीपेक्षा जास्त खर्चही करत होते. बहिणाबाई चौधरी या महान कवयित्रीच्या एका कवितेत त्यांनी फार छान वर्णन केलंय. घरावर कौलं चढलेली सर्वांना दिसतात, पण कौलांवर चढलेले कर्ज मात्र कोणालाही दिसत नाही. दत्त कुटुंबाची गत अशीच झाली होती. शीते दिसली म्हणून भूते गोळा झाली आणि मग या भूतांना शीते टाकता टाकता नाकी नऊ आले. अशातच 1884च्या प्रारंभी नरेंद्रनाथ बीएची परीक्षा देत होते. याच दरम्यान विश्वनाथ दत्त हृदयक्रिया बंद पडून एकाएकी वारले. दत्त कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली. खाणारे अनेक, मिळवणारा एक, तोच गेला. सावकारांना सुटकाचे काय? ते पैशासाठी तगादा लावू लागले. भुवनेश्वरी देवींचे काय झाले असेल? वडिलांचा 12वा होण्यापूर्वी नरेंद्रनाथांना नोकरीसाठी जागोजागी हिंडावे लागले. नरेंद्रनाथांनी या स्थितीचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन केले आहे. ते म्हणतात, पोटात अन्न नाही अशा स्थितीत अनवाणी हातात नोकरीचा अर्ज घेऊन भर दुपारी सूर्य डोक्यावर तळपत असताना या कचेरीतून त्या कचेरीत हेलपाटे सुरू झाले. जगाच्या बाजाराचे वास्तव रूप माझ्या ध्यानी आले. खरोखरची सहानुभूती कस्तुरीसारखी दुर्मिळ असल्याचे कळून चुकले. 4च दिवसांपूर्वी माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक असणारे रस्त्यात भेटले तर माना दुसरीकडे वळवत. नरेंद्रनाथांवर आभाळ कोसळले होते. प्रश्न त्यांच्या एकट्याचा नव्हता, सारे घर त्यांच्यावर अवलंबून होते. याच वातावरणात लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पायात वाहणा घालणेही शक्य नव्हते. जाडे भरडे कपडे अंगावर आले. कित्येकदा उपाशीपोटीच महाविद्यालयात जावे लागे. नरेंद्रनाथ अशक्त दिसू लागले. काही मित्र घरी आलेल्या नरेंद्राशी गप्पा गोष्टी झाल्यावर खाण्यासाठी काही आवर्जून समोर आणत. नरेंद्रनाथांना आग्रहही करत, पण नरेंद्राचा कंठ दाटून येईल. घरी उपाशी अर्धपोटी असणाऱ्या आई आणि भावंडांच्या जाणीवेने त्यांचं मन गलबलून जाईल. नरेंद्रनाथ काही बहाणा शोधून तिथून सटकत.
कधीतरी जेवण करूनच आलो रे, अगदी भूक नाही अशी थाप मारत. घरी गेल्यावर स्वतः न खाता आईने मात्र नरेंद्रासाठी काहीतरी ठेवलेले असे. नरेंद्रनाथ म्हणत, आई मी मित्रांकडे जेवून आलोय, तू जेवण कर. संकट कधीच एकटी येत नसतात. नरेंद्रनाथांना तोच अनुभव येत होता. नातेवाईकांनी कट करून दावा दाखल केला होता. काहीही संबंध नसताना दत्तांच्या राहत्या घराचे हिस्से करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. ज्यांना सावली दिली, दाणा पाणी दिले, तेच उलटले होते. भुवनेश्वरी तर पार उन्मळून गेल्या होत्या. यावेळी नरेंद्रनाथ मोठ्या धैर्याने उभे राहिले. निकाल लागला आणि घर वाचले. क्षणभर सावली लाभली, पण नरेंद्र मनातून खूप गलबलून गेले होते. श्रीरामकृष्णांच्या चरणी त्यांनी कणव भाकली. गुरुदेव, माझ्या आई भावंडांच्या 2 घासांची तरतूद कशी तरी होईल, यासाठी तुम्हाला जगन्मातेजवळ धरणी धरावेच लागेल, माझ्यासाठी. पण ठाकूरांनी वेगळीच लीला करायचे ठरवले. निराकारवादी नरेंद्रांना साकारासमोर उभे करून ठाकूरांना नरेंद्रात एक परिवर्तन घडवायचे होते. त्यांनी जगन्मातेकडे गाऱ्हाणे घालण्यासाठी स्वतः नरेंद्रांनीच जावे असा आग्रह केला. नरेंद्रांना काही करता आले नाही. सायं आरती झाली. रात्र एक प्रहर उलटली. आज आर्ततेने आईची प्रार्थना करताच संसारातील दुःख दैन्य संपणार होते. नरेंद्र उत्कंठेने भरून गेले. प्रार्थनेसाठी त्यांनी हात जोडले. आर्ततेने प्रार्थना करू लागले. काय झाले? हे काय बोललो आपण? आपण काय मागायचे ठरवले होते आणि हे काय मागून बसलो? नरेंद्र माघारी आले. ठाकूरांना सारे घडले ते सांगितले. नरेंद्रांना ठाकूरांनी परत जगन्मातेकडे पाठवले. परत तेच. ठाकूरांकडे जाऊन त्यांनी सांगितले. मागायचे ते मागितले जातच नव्हते. तिसऱ्या खेपेस नरेंद्रनाथ प्रार्थनेसाठी सिद्ध झाले. आणि काय आश्चर्य! पहिल्या 2 वेळचीच प्रार्थना त्यांच्या मुखातून प्रकट झाली. ते जगन्मातेला म्हणत होते, आई, विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे. आई, जेणेकरून तुझ्याच कृपेने तुला सर्वदा पाहू शकेल असे कर. गुरुदेवांनी नरेंद्रनाथांना पटवून दिले की तुझ्या कपाळी ऐहिक सुख नाही, म्हणून तू ते माकडे मागू शकला नाहीस. पण तुम्हा मंडळींना अन्न पाण्याची, वस्त्राची कधीही ददात पडणार नाही. आपल्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही नरेंद्रनाथांनी स्वाभिमानाला धक्का लागू दिला नाही. आत्मसामर्थ्याच्या जोरावर प्रत्येक प्रसंगावर त्यांनी खंबीरपणे मात केली. परिव्राजक म्हणून भारत भ्रमण करताना त्यांना अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची अजब विद्या एका अज्ञात साधूने दिली होती. वाराणसीला दुर्गा मंदिरातून परतताना नरेंद्रच्या मागे माकडे धावू लागली. स्वतःचा बचाव करण्यासाठी नरेंद्र धावू लागले. तसा माकडांना जास्तच चेव आला. अचानक एक साधू समोर आला आणि नरेंद्रांना म्हणाला, पळशील तेवढीही मागे लागतील. थांब, तोंड त्यांच्याकडे कर आणि प्रतिकाराचा नुसता आव आण. माकडे पळून जातील. नरेंद्रांनी तो प्रयोग केला. यशस्वी झाला. त्यांच्या लक्षात आले की समस्या संकटांचेही असेच आहे. पाठ दाखवू तर पिच्छा पुरवतील. धिटाईने त्यांच्याकडे तोंड करून सामन्यास सिद्ध होऊ तर ती पळून जातील. उभ्या आयुष्यात नरेंद्रनाथांनी कधीच कोणाला पाठ दाखवली नाही. वार छातीवर झेलण्याची तयारीच तर खरे तरुणपण आहे, नाही का? आत्मसामर्थ्यावर, त्याच्या बळावर शरीरात चेतना उत्पन्न करता येते, असे ते म्हणत. त्यांचे आश्वासन मोठे रसरशीत आहे. स्वामी छातीवर हात ठेवून सांगतात, जेव्हा जेव्हा संकटे कोसळून मार्ग दिसेनासा होईल, त्यावेळी आत्मविश्वास करा. भोवतालचे धुके वितळलेच पाहिजे. कारण पर्वतप्राय संकटे जरी लोटली आणि सर्व दूर घनघोर निराशा जरी दाटून आली, तरी ते एक स्वप्न आहे. ती एक केवळ माया आहे. निर्भय व्हा की तिचे उच्चाटन झालेच. तिला तुडवा की ती छिन्न विछिन्न झालीच म्हणून समजा. हाच आत्मसामर्थ्याचा आविष्कार प्रत्येक कठीण प्रसंगी स्वामीजींनी घडवला आहे. प्रसंग कितीही गंभीर वा कठीण असो, याच शक्तीने स्वामीजी उभे होते. अशा अदम्य इच्छाशक्तीतच तारुण्य दडलेले आहे, नुसत्या वयात नव्हे. श्रोते हो, स्वतःवर श्रद्धा ठेवा असे सांगणारे स्वामी विवेकानंद चैतन्य संपन्न जीवन कसे जगले हे या पुस्तकात आहे. भारताची युवा शक्ती जर योग्य दिशेने संचलित केली तर भारताच्या उत्थानाचे फार मोठे पुण्यकार्य या युवा शक्तीकडून घडेल, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. सशक्त, उत्साही, श्रद्धावान आणि निष्कपट असे 100 तरुण जरी मिळाले तरी जगभर क्रांती घडवता येईल, असा विचार स्वामीजींनी मांडला. खरं तर शाळा, महाविद्यालय यामध्ये स्वामी विवेकानंदांचे व्याख्यान, पाठ नियमितपणे व्हायला हवेत. असं वाटतं का तुम्हाला?
कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या ऐकाल तरी वाचा या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया.